आज आम्ही आहोत मोहोळा तालुका कळंब जिल्हा धाराशिव या ठिकाणी। दुष्काळाची परिस्थिती मराठवाड्यात आहेच हे आपण सगळेजण जाणतो आहोत। दुष्काळाचे थेट काय परिणाम होतात आणि सरकारने लोकांनी दुष्काळ होऊच नये म्हणून काय केलं पाहिजे, पहिल्या विषयाकडे आम्ही बोलत आहोत। हे मोहोळा येथील करते सवरते विचारवंत गावच्या हितासाठी झटणारे सर्व मित्र आहेत। त्यांना काय वाटतंय त्यांच्या भावना आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार मंडळी, दुष्काळ पडल्यानंतर आपल्या गावाला परिसरात तालुक्यात काय काय परिणाम होतात एक एक मुद्द्यामध्ये आपण सांगू शकता। बोला बोला। शेतकऱ्याचे नुकसान होतं, शेतकऱ्याची आर्थिक बाजू पण बोलते। शेतकऱ्याला सरकारने काहीतरी जबाबदारी करायची, शाश्वत पाणी उपलब्ध करून शेतकऱ्याला द्यायला पाहिजे सरकारने। मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला काय सर्व निसर्गावर अवलंबून आहे मराठवाड्याचं। मराठवाड्याला काय बाहेरनं पाणी येत नाही, सरकारनं बाहेरनंच प्रश्नाखोऱ्याचं पाणी आणून मराठवाड्याची ताण भागवली पाहिजे। हे सरकारने केलं आहे, करावं अशी आपली भावना आहे। परंतु दुष्काळ पडल्यानंतर पुन्हा कुणावरती त्रास होतो, पुन्हा कुणाला त्याची झळ सोसावी लागते। त्याचे मुद्दे काही सांगता आले असतील, तुम्हाला त्रास होत असेल तर सांगू शकता। हां, जनावर पशु पक्षी सगळे जनावर सामान्य माणसं पशु पक्षी धान्य हे प्रत्येकाची जाते। बरोबर, प्रत्येक गोष्टी काही येत नाही। बरोबर, त्याची सरकार काही भरपाई करून देत नाही। बरोबर, काय जायचं त्याला भाव नाही। कोणता दुष्काळ पडला की आर्थिक बाजू सगळी करून बरोबर, बरोबर, काहीही येऊ शकत नाही दुष्काळ पडला की। बरोबर, महत्वाचा मुद्दा आमची शेती पूर्ण विहीरबोरवर आहे। हो, दुष्काळ पडले कुठलं काय येणार आम्हाला, बरोबर, बाहेरची पाणी नाही ना शाश्वत येऊ हे शकत नाही। रोजगारावरती परिणाम होतो, हो, जनावरांच्या शिक्षणावरती परिणाम होतो। सर शिक्षण तर लय महत्वाचं आहे। बरोबर, एक तर आम्ही मराठवाड्याचे बाहेर पश्चिम महाराष्ट्र शिक्षण करायला गेलं तर मराठवाड्यात थोडं जरा पैशाचे भाग आहे, पैशाचं बागान वेगळं थोडं देखते। बरोबर, तुम्हाला अजून काही शिक्षणाबद्दल बोलायचं आहे का? दुष्काळ पडला की काय आम्ही 5 वर्ष मागत होतो शिक्षणाला। बरोबर, मराठवाड्याचं जे हक्काचं पाणी आहे हो, ते सरकारला लवकर आम्हाला हक्काचं पाणी मराठवाड्यासाठी सरकारने दिलं पाहिजे। बरं, हां हां हां, ओके। दुष्काळ पडूच नाही त्यासाठी तुम्ही एक मार्ग सांगितलं की आमच्या हक्काचं पाणी आम्हाला मराठवाड्यासाठी दिलं पाहिजे। अजून काय करावं लागेल? झाडं लावावं लागेल, नद्याजोड प्रकल्प करावा लागेल, नद्याजोड प्रकल्प करावा लागेल, खोलीकरण करावं लागेल किंवा ढोक खोदकाम करावं लागेल, सिंचनाचं प्रमाण वाढवावं लागेल। सिंचनाचं प्रमाण एखादा मोठा तलाव घेऊन कृष्णाखोऱ्याचं पाणी आणून इथं टाकले। बरोबर आहे, साठवण तलावात पाणी घाटावरला मत्स्यपासून शासनानं किंवा तुमच्या सामाजिक संस्थेनं एक करावं आमच्या हक्काचं 33 TMचं पाणी जे आहे 20 वर्षापासून प्रश्न दे असं सांगितलं पडलेलं पाणी हक्काचं पाणी द्या। त्याच्यानंतर खोलीकरण करा, जलसंधारण वाढवा, त्यामुळे ऑटोमॅटिक सर्वसामान्य लोक कुठेतरी शिक्षण चांगलं होईल। आत्ताचा जो 23-24 दुष्काळ पडलाय त्या दुष्काळामध्ये सरकारने मोहोळा गावामध्ये जिल्हा तालुक्यातलं सोडून देऊ आपण, मोहोळा गावच्या विकासासाठी ह्या 4-5 महिन्यात काय केलं? काहीच नाही। मजुरांना मजुरीचा काही विषय नाही, अजून कुठली मीटिंग नाही, त्याच्यानंतर विमा भरला होता, त्याचे पैसे काय मिळाले? काही नाही अजून। म्हणजे दुष्काळ सरकारने जाहीर केला परंतु एकही रुपया गावापर्यंत दुर्लक्ष आहे पूर्णपणे। मनरेगामध्ये एवढी शोकांतिक आहे। धाराशिव जिल्ह्यात दुष्काळ पडलाय। धाराशिव जिल्ह्यातले फक्त 3च तालुके घेतलेत त्यांनी दुष्काळामध्ये, वाशी, धाराशिव आणि लोहारा। सगळ्यात जास्त धाराशिव जिल्ह्यात कमी प्रमाण कळंबमध्ये पावसाचं, तरी कळंब घेतलेलं नाही। शोकांतिक आहे। कळंबमध्ये सगळ्यात मोहोळा गावाला कमी पाऊसच नाही। अख्ख्या गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात आमच्या शेतातली एक ताल भरली नाही। एक दिवस एवढा कमी प्रमाणात पाऊस झाला। ही योजना काय करते? मित्रांनो, ही आहे मोहोळा गावची शोकांतिका। ही फक्त मोहोळाच गावची शोकांतिका नाही तर पूर्ण मराठवाडा महाराष्ट्राची शोकांतिका आहे। सरकार रॉक आहे, जाहीर मात्र दुष्काळ केला। खऱ्या अर्थाने दुष्काळ जाहीर व्हावा म्हणून आमच्या लोकांनी एकेकाळी मोर्चा आंदोलन केली, पण यावर्षी मोर्चा न करता सरकारने जाहीर दुष्काळ केला, लोक गप्प बसली।
योजना कुठलीही गावापर्यंत आली नाही, नाही पाणी आलं, नाही रोजगार आला. रोजगार हमीसाठी दर वर्षाला 40-50 हजार करोड रुपये रिलीज केले जातात, खर्च काहीच होत नाही. कुठंतरी थोडीशी कामं केली जातात तर त्या महिन्यात दीड महिना मजुराची मजुरी मिळत नाही. हे दुर्भाग्याने सांगावं लागतं. आणि सरकारला आम्हाला सांगायचं आहे, गावातला प्रत्येक माणूस माणसासारखा जगला पाहिजे, याच्यासाठी सरकारने काम केलं पाहिजे. गोधन रक्षणासाठी काम केलं पाहिजे, शेतीच्या विकासासाठी काम केलं पाहिजे, शेतकऱ्यांच्या हितासाठी काम केलं पाहिजे. शेतकरी जगला तर तुम्ही आम्ही जगणार आहोत हे लक्षात ठेवून शेतकऱ्यांच्या हितासाठी उपाययोजना सरकारने केल्याच पाहिजे. आणि जर भविष्यकाळ तुमच्यासाठी कठीण आहे, भूमिपुत्र भाग महाराष्ट्र लोकविकास मंच. पहिला प्रश्न